सोलापूर शहर आणि विशेष करून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील रमाई आवास योजनेचा लाभ मिळावा म्हणून लाभार्थ्यांनी पालिका प्रशासनाकडे रीतसर अर्ज केले आहेत, तरी देखील कागदपत्रांची पूर्तता केली नाही असे कारण पुढे करत 2800 प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत। या प्रकरणासंदर्भात गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात रमाई आवास योजनेच्या संदर्भात बैठक घेण्यात आली। यावेळी माजी नगरसेवक नारायण बनसोडे, अजित गायकवाड, अजित गादेकर, गौतम कसबे, पिंटू डावरे, प्रमोद चंदनशिवे यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते। दरम्यान या योजनेतील 2800 प्रकरणांपैकी केवळ 98 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत। उर्वरित प्रकरणांवर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला नसल्याची तक्रार माजी नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे यांनी केली। रमाई आवास योजनेत 280 स्क्वेअर फूट पेक्षा कमी जागा असणाऱ्या अर्जदारांनाही रमाई आवास योजनेचा लाभ द्यावा यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। रमाई आवास योजनेतील सदर अट रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।